शिवपुराणानुसार काही विशिष्ट उपाय आणि तोडगे उपचार सांगितलेले आहेत, ज्यांच्या मदतीने भगवान शंकराची कृपा प्राप्त होऊ शकते आणि जीवनातील अडीअडचणी दूर होऊ शकतात। शिवपुराणात सांगितलेले काही तोडगे। नंबर 1, सोमवारचे व्रत। सोमवारी उपवास करणे आणि शंकराची पूजा करणे हे शुभ मानले जाते। यामुळे घरात सुख समृद्धी येते। नंबर 2, बेलाची पाने अर्पण करणे। शंकराला बेलाची पाने अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। नंबर 3, ओम नमः शिवाय मंत्राचा जप। या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि पापापासून मुक्ती मिळते। नंबर 4, रुद्राभिषेक। रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। नंबर 5, शिवपुराण वाचणे। शिवपुराण वाचल्याने किंवा ऐकल्याने आध्यात्मिक ज्ञान वाढते आणि जीवनातील अडचणी कमी होतात। नंबर 6, गरिबांना अन्नदान करणे। गरिबांना अन्नदान केल्याने शंकराची कृपा प्राप्त होते आणि पुण्य मिळते। नंबर 7, शिवमंदिरात दिवा लावणे। शिवमंदिरात दिवा लावल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मकता येते। नंबर 8, शिवलिंगावर जल अर्पण करणे। शिवलिंगावर जल अर्पण केल्याने सुख समृद्धी लाभते। नंबर 9, महादेवाला नैवेद्य दाखवणे। महादेवाला नैवेद्य दाखवल्याने घरात सुख शांती नांदते। नंबर 10, शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे। नियमितपणे शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने जीवनातील दुःख दूर होतात आणि सकारात्मकता येते। हे काही उपाय आहेत जे शिवपुराणात सांगितलेले आहेत। या उपायामुळे भगवान शंकराची कृपा प्राप्त होऊ शकते आणि जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात। नंबर 11, द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितलेला आहे। द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः। जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच। या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी आहे। रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत। रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायला पाहिजे। त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये। रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये। कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी। कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात। यामुळे पैशाच्या कामातील दुपट्ट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आणि आर्थिक लाभ आपल्याला होत असतो। एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तेथे बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत। अनावश्यक खर्चाला पायबंद नक्की बसेल। दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळाच्या वृक्षावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात। आर्थिक अडचणी कधीच आपल्या जीवनामध्ये उद्भवणार नाहीत। नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा। सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा। दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी। प्रगती 100% होतच होते। घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा। त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही।
उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचं उंबऱ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असे क्रमाने ठेवावं किंवा विडाच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबऱ्यावर ठेवावे. किमान सणासुदीला व वाढदिवशी वगैरे नक्की करावं. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.